रा.चि. ढेरे यांच्या ललितबंध या ललित कथासंग्रहातून राम सहाय्यक गोकर्ण महाबळेश्वर हा लेख, हा ललित लेख. राम सहाय्यक गोकर्ण महाबळेश्वर हा ललित लेख. श्री क्षेत्र गोकर्ण हे कारवारपासून सुमारे 25 मैल अंतरावर आहे. सागर सानिध्यात वसलेले हे क्षेत्र केळी, पोफळी, नारळींनी सुशोभित बनलेले आहे. त्याच्या पावित्र्याचा महिमा पुराणांतरी वैपुल्याने गायलेला आढळतो. भारतीय लोकधर्माची प्रस्थानत्रयी असलेल्या रामायण, भागवतात त्याचे उल्लेख अनेक वार आलेले आहेत. या शिवक्षेत्राचा समावेश 12 ज्योतिर्लिंगात होत नसला तरी ते भारतातील सुविख्यात शिवस्थान समजले जाते. येथे शिवाचे आत्मलिंग विसावलेले आहे. शिवभक्त रावण आपले बल अजिंक्य बनवण्याच्या आकांक्षेने कैलासावर तप करीत होता. त्याच्या उग्र तपाने भोळा सांब प्रसन्न झाला. त्याने तपाच्या हेतूकडे न पाहता रावणाला आत्मलिंग देऊन टाकले. हे आत्मलिंग लंकेत पोचले की रावण अजिंक्य बनणार होता. कोणत्याही हेतूने तप आचरले की सामर्थ्य प्राप्त होते, सिद्धी पायांशी लोळण घेतात हे उघड आहे. पण मिळालेल्या सामर्थ्याचे उपयोजन त्यागासाठी करायचे की भोगासाठी करायचे हा तपस्व्यांच्या मनोभूमिकेचा भाग आहे. बलवंतांनी दुर्बलांना राखण्यासाठी बलमत्तांना ठेचायचे की स्वतःच बलमत्त बनून दुर्बलांचा घात करायचा हे त्यांच्या आंतरिक सत्वावर अवलंबून आहे. ज्याला शस्त्र कौशल्याने चालवता येते त्याने निरपराध्यांचे गळे कापावयाचे की निरपराध्यांच्या रक्षणासाठी पातकी जनांचे शिरकाण करायचे हे त्या शस्त्रधारेला समजत नाही, तर शस्त्रधारकानेच ठरवायचे असते. कण्वाश्रमात शिरलेल्या दुष्यंताला आश्रमवासी जनांनी राजधर्माचे स्मरण देत म्हटले होते की तुमचे शस्त्र आर्तजनांचे रक्षण करण्यासाठी आहे, निरपराध्यांवर आघात करण्यासाठी नव्हे. क्षत्रियाचा हा आदर्श सात्विक संस्कारांनी प्राप्त होतो. या आदर्शाच्या परिपालनासाठी अहंकार सोडावा लागतो, स्वतःला तिलांजली द्यावी लागते, आत्माहुतीची सिद्धता राखावी लागते. परंतु रावणाने या आदर्शाकडे पाठ फिरवली होती. तप केले की सामर्थ्य लाभते आणि सामर्थ्य लाभल्यावर निरंकुश सत्तेचा उपभोग घेता येतो एवढेच त्याचे गणित होते. आपला अपरिमित अहंकार सुखावणे आणि अनियंत्रित इंद्रियसुख उपभोगणे हाच त्याचा जीवनादर्श होता. त्याला शिवाचे आत्मलिंग हवे होते ते याचसाठी. शिव भोळा तो भक्तांच्या हेतूकडे पाहत नाही. तपाच्या बाह्य उग्रतेने तो भाळतो आणि आत्मलिंगही देऊन टाकतो. आपण केलेल्या कृपादानाने हा भक्त मातेल किंवा आणि उद्या आपल्यासकट सर्वांच्या संहाराला सिद्ध होईल याचा विचार तो करीत नाही. परिणाम अनुभवल्यावरही तो आपल्या स्वभावात बदल करीत नाही. त्याच्या कृपेच्या बळावर बलिष्ठ झालेला एखादा भस्मासूर उमेलाच पळवून नेण्याचे धाष्ट दाखवतो. दुष्ट हेतूंच्या परिपूर्तीसाठी सामर्थ्याची उपासना करण्यावरही भोळा शंकर भाळतो. तो अशा दुष्ट भक्तांनाही वरदान देतो. पण ज्याला जगाचे रक्षण करायचे आहे त्याला या गोष्टीची गय करून भागणार नाही. सांबाला तर काही सांगण्याची सोय नाही, तेव्हा सांबाच्या वरदानाने बलिष्ठ होऊ लागलेल्या दुष्टांच्या सामर्थ्याचा कणा मोडून टाकण्याचे कारस्थान त्याला करावेच लागते. हे सरळ सामना देऊन घडणे कठीण, ते युक्तीने घडवायचे असते. प्रसंगी कपट कारस्थानानेही साधायचे असते. जे साधायचे आहे ते लोकमंगलाला पोषक असले म्हणजे झाले. मग ते ज्या मार्गाने साधेल तो मार्ग मंगलच होय. कसायाला गायीची खरी वाट सांगणारा सत्यवक्ता मनुष्य असत्याचरणच करतो.
सत्याचरणाच्या नि प्रतिज्ञा पालनाच्या नावाने आत्मघात आणि समाजघात करणाऱ्यांना काळ क्षमा करीत नाही. सत्य हे भीष्माच्या नि युधिष्ठिराच्या आत्मघातकी उपासनेने उजळत नाही, तर ते कारस्थानी कृष्णाच्या कृतींनीच जिवंत राहते. म्हणूनच देवांनी घाट घातला की रावणाला लाभलेले शिवाचे आत्मलिंग लंकेत पोचता कामा नये. या कामी केवळ बाहुबलाचा नि संख्याबलाचा उपयोग होण्यासारखा नव्हता. म्हणून बुद्धीच्या देवाची गणेशाची योजना झाली. रावण गोकर्ण क्षेत्रापर्यंत पोचतो न पोचतो तोच संध्यासमय झाला. तो कर्मठ असल्यामुळे संध्यावंदन टाळून पुढे जाणे त्याला अशक्य होते. तो अशा मनस्थितीत असतानाच गणेश गुराखी बटूच्या रूपाने त्याच्यासमोर प्रकट झाला. रावणाने त्याला सांगितले की मी संध्या करीपर्यंत तू हे लिंग हाती धारण कर, खाली मात्र ठेवू नकोस. गुराखी बटूने ते मान्य केले, परंतु रावणाला अशी अट घातली की जर मला ते जड झाले तर मी ते खाली ठेवीन. रावण म्हणाला, ठीक आहे, पण खाली ठेवण्यापूर्वी मला 3दा हाक मार. बटूने ते मान्य केले आणि रावण जलाशयावर जाऊन आचमन करतो न करतो तोच त्याला हाका मारायला प्रारंभ केला. 1, 2, 3 झाले. रावण तिथे पोचण्यापूर्वीच गणेशाने लिंग खाली ठेवले होते. भूमीवर ते पडताच भूमीत पक्के रुतून बसले. रावणाने आपल्या 20ही बाहूंतील सर्व सामर्थ्य एकवटून ते शिवाचे आत्मलिंग, त्याच्या अजिंक्यतेचे प्राणतत्व भूमीतून वर उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. त्याने संतापाच्या भरात बटूरूपधारी गणेशाच्या मस्तकावर एक जबरदस्त ठोसा मारला, परंतु त्या ठोशाने त्याच्या मस्तकावर एक खळगा पडण्याहून अधिक काही घडू शकले नाही. गणेशाच्या मस्तकाने काय घडवायचे ते घडवून सोडले होते. रावणाने निराशेने क्षुब्ध होऊन कितीही ठोसे लगावले असते तरी त्याचा सर्वनाश आता अटळ होता. त्याच्या विश्वविजयी मदांधतेला एका बुद्धिमान बटूने आव्हान दिले होते. त्याच्या सामर्थ्याचे आत्मलिंग हिरावून घेण्याचे धैर्य दाखवले होते. आता त्याच्या सामर्थ्याला 20च काय, परंतु कोटी बाहू जरी असते तरी त्याचा छेद करणारा राम उदयास येणे अपरिहार्य होते, अटळ होते. असल्या आसुरी सत्तांचा पहिला तेजोभंग कुणी करायचा एवढाच प्रश्न असतो. तो करण्यासाठी केवळ भौतिक शक्तीचा उपयोग नसतो. त्यासाठी असीम धैर्याने उभी राहणारी सात्विक प्रज्ञाच आवश्यक असते. मस्तकावर प्राणघातक आघात सहन करण्याच्या सिद्धतेने जेव्हा ही सात्विक प्रज्ञा आसुरी सत्तेचा तेजोभंग करते, तेव्हा त्या सत्तेचे मनोधैर्य खचते आणि ती पतनाच्या घाटावर कोसळू लागते. रावणाच्या अनियंत्रित आसुरी सत्तेला पहिला धक्का देण्याचा ज्या गणेशाने केला, तो आजही गोकर्ण क्षेत्री बटूरूपाने शिवमंदिराच्या नैऋत्येस उभा आहे. खरोखरच इथली गणेश मूर्ती त्रिभुज असून उभी आहे. ह्या बटू गणेशाचे प्रथम दर्शन घ्यायचे आणि मगच शिवमंदिरात पाऊल टाकायचे, असा इथला संकेत आहे. हा संकेत योग्यच आहे, कारण ज्याने शिवाला राखले त्याचे दर्शन शिवदर्शनापूर्वी घ्यायलाच हवे. या गणेशमूर्तीच्या मस्तकावर एक खळगा आहे. तो रावणाच्या ठोशाचे स्मरण घडवणारा आहे. इथले महाबळेश्वर शिवाचे मंदिर मोठे आहे. रावणाच्या महान बळालाही दाद न देण्या इतके जे लिंग बलवान ठरले, त्याला महाबळेश्वर म्हणणे उचितच. आहे. रावणाने सर्व बळ एकवटून आत्मलिंग वर उचलण्याचा प्रयत्न चालविला असता त्याला गोकर्णासारखा, गायीच्या कानासारखा आकार आला. म्हणून त्याला गोकर्ण महाबळेश्वर म्हणतात. अशी या शिवस्थानाच्या नावाची लौकिक व्युत्पत्ती आहे. मंदिरातले गर्भागार 30 चौरस फुटाचे असून त्यावर शिखर 60 फूट उंचीचे आहे. समोरचा सभामंडप 2500 चौरस फुटांचा आहे. सभोवती यात्रिकांना विसावण्यासाठी अग्रशाळा आहेत. मंदिर परिसरात कदंबांच्या
राज्यकाळापासूनची प्राचीनता जाणत्या दृष्टीला जाणवून जाते. मंदिरासमोरच कोटी तीर्थ नामक रमणीय तीर्थकुंड आहे. महाबळेश्वराच्या उजव्या बाजूला मंदिर प्रकारातच ताम्रगौरीचे मंदिर आहे. शेजारच्याच शतशृंग टेकडीवर रामतीर्थ नावाचे सुंदर तीर्थकुंड असून त्याच्या सान्निध्य भरताचे मंदिर आहे. रामकुंडातले स्वादुशीतल जल आणि भरताच्या मूर्तीचे भावमधुर दर्शन यात्रिकांच्या तनामनाला सुखावल्या वाचून राहत नाही. जिथे रावणाला हतगर्व व्हावे लागले, तिथे सत्यसंध श्रीरामाची आणि त्याच्या सत्वसंपन्नतेचे पोषण आपल्या त्यागशीलतेने करणाऱ्या भरताची स्मृती नांदणे उचितच आहे. जिथला राजा व्रतस्थ आणि सत्वस्थ असतो, तिथली प्रजा स्वस्थ जीवन जगू शकते, याची साक्ष भरत रामांच्या दर्शनाने सहजी पटते. लेख समाप्त.